नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. 7 सप्टेंबर 2025 पासून झालेला आहे पितृपक्ष सुरू. पितृपक्षाची एक महान आणि दिव्य कथा हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. मनुष्याच्या जीवनातील गरिबी कशी दूर होते. पितृपक्ष हा भाद्रपद पौर्णिमेनंतर होणारा कृष्ण पक्ष आहे, ज्यामध्ये 15 दिवस आपल्या दिवंगत पूर्वजांना श्राद्ध आणि तर्पण अर्पण केले जाते. या काळामध्ये भक्तिभावाने आपल्या पितरांचे स्मरण केल्याने त्यांची कृपा आपल्यावरती अखंड राहते असे म्हणतात की ही पवित्र कथा ऐकल्यानंतर तरी सर्व प्रकारचे पितृदोष तुमचे दूर होणार आहे. ज्याच्या कानावर ही कथा पडली त्यांची कोट्यावधी पाप नष्ट होते. याला अपार धनसंपदा आणि सुख समृद्धी प्राप्त होते. ही अद्भुत कथा भगवान श्रीकृष्णाने पक्षीराज गरुडाला सांगितली होती. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तर या कथामध्ये श्रीकृष्णाने 31 पितृदेवतांची नावे सांगितली आहेत. ही नावे फक्त एकदा जरी ऐकली तरी सर्व पितरांची कृपा आपल्यावरती होते, सर्व मनोकामना पूर्ण होतात. म्हणून ही कथा तुम्ही नक्की ऐका. तर चला आज आपण बघणार आहोत पितृपक्षाची ही परम मंगलमय कथा. आपण सुरू करूया. पण त्या अगोदर मित्रांनो, एक छोटीशी अशी विनंती आहे की जर तुम्हालाही असे वाटते की आपल्यावरती ही आपल्या पितरांच्या कृपा आशीर्वाद कायम राहावे, तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय पितृदेव आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. आणि चॅनलवरती नवीन असाल तर बाजूची बेल आयकॉन बटन प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला आज मी तुम्हाला एक कथा सांगायला सुरुवात करते. तर मित्रांनो, ही फार पूर्वीची गोष्ट आहे. एकदा पक्ष्यांचा राजा गरुड यांच्या मनात पितृपक्षाबद्दल खोल उत्सुकता निर्माण झाली होती. या प्रश्नाचे समाधान मिळवण्यासाठी गरुड द्वारकेला गेले. गरुड हे विशालकाय सुवर्ण पक्षी असून भगवान विष्णूचे वाहक होते. त्यांच्या प्रपट दर्शनाने सभोवतालचे सर्वजण स्तिमित झाले. ते भगवान श्रीकृष्णाच्या समोर नम्रतापूर्वक प्रणाम करून उभे होते. भगवान श्रीकृष्णांनी आपुलकीने गरुडाकडे पाहत त्याला आपल्याजवळ बसवण्याचा संकेत केला. गरुडाने हात जोडून विनंती केली आणि म्हणाले, हे प्रभू, माझ्या मनात एक शंका आहे. कृपा करून सांगा, पितृपक्षामध्ये जर मनुष्य पितरांची पूजा करतो तर त्याला काय मिळते? या पवित्र दिवसामध्ये पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत? भगवान श्रीकृष्ण स्मित हास्य करत म्हणाले, हे गरुड, तू अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहेस. खरंच तुझ्या या प्रश्नात संपूर्ण मानव जातीचे कल्याण दडलेलं आहे. तर जो मनुष्य श्रद्धेने पितरांना तृप्त करतो त्यांचे सर्व दुःख आणि सर्व दोष आपोआप नष्ट होतात. पितरांची पूजा केल्याने मनुष्याला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळतात. जो आपल्या पितरांना भक्तिभावाने अन्न जल अर्पण करतो, त्यांचे ऋण फेडतो, त्यांना या जन्मी तसेच पुढील जन्मातही उत्तम फलाची प्राप्ती बनते. या संदर्भामध्ये एक प्राचीन कथा मी तुम्हाला सांगितली जाते, जी मी आज तुम्हाला सांगतो. लक्ष देऊन ऐक. जो कोणी श्रद्धेने ही कथा ऐकतो आणि सांगतो त्याचे पितृदोष पूर्ण नष्ट होतात आणि त्यांच्यावर त्यांच्या पितरांची कृपा आशीर्वाद कायमस्वरूपी राहते. गरुड उत्सुकतेने म्हणाला, हे प्रभू, आपल्या श्रीमुखातून ही मंगलमय कथा ऐकण्यासाठी मी अत्यंत आतुर झालो आहे. ही कृपा करून मला कथा सविस्तर सांगा आणि नक्की ही पवित्र कथा जनजनापर्यंत मी पोहोचवेन. खूप वर्षापूर्वी रुची नावाचे एक पराक्रमी राजा होते. राजा रुची याने एक दिवशी संसारातील सर्व मोह माया त्यागण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी संपूर्ण राज्य, प्रचंड धनदौलत आणि सगळी एक सुख सोडून दिली आणि वैराग्य धारण केलं. निर्मोही होऊन त्याने ब्रह्मचर्याचा स्वीकार केला आणि तपस्वी होऊन जीवन जगू लागला. राजा रुची घरदार सोडून वनात एका साधू प्रमाणे विचरण करू लागला. ते दिवसातून फक्त एकदाच अल्प अन्न ग्रहण करत असे आणि बाकीचा सारा वेळ प्रभू चिंतन व कठोर तपस्येमध्ये घालवत असे. राजा रुची यांचे हे कठोर त्यागमय जीवन पाहून स्वर्गलोकात विराजमान त्यांच्या पितरांना मोठी चिंता वाटू लागली.
त्यांच्या वंशजाने संसार त्यागून संन्यासाने जीवन स्वीकारल्याचे पाहून त्यांच्या दिवंगत पूर्वजांचे व्यतीत झाले आणि त्यांचा वंश विवाहित नसेल तर वंशाची परंपरा इथे संपुष्टात येईल या भीतीने पितर व्याकुळ झाले. ते विचार करू लागले की जर रुचीने कधी विवाहच केला नाही आणि संतती उत्पन्न झाली नाही तर ती त्यांच्या कुळाची आणि परंपरा इथेच थांबेल. मग पुढे पितरांना पिंडदान आणि श्राद्ध कर्म कोण करणार या आशंकेने अस्वस्थ होऊन पितरांनी निश्चय केला. त्यांना स्वतः पृथ्वीवर जाऊन आपल्या वंशजाला समज देणे भाग आहे, जेणेकरून तो वैराग्य सोडून गृहस्थ जीवन स्वीकारेल. काही दिवसांनी एके दिवशी ऋषी बनलेले राजा रुची वनातून एकांत तपस्येत मग्न होते आणि त्यांचे त्याच वेळी अचानक एकटे ते तेजस्वी प्रकाश तिथे प्रकट झाला आणि 4 दिव्य पुरुष त्यातून अवतरले. त्या अलौकिक तेजस्वी आत्म्यांना पाहताच ऋषी तंत्री भंग पावले आणि त्यांनी आश्चर्यचकित होऊन म्हणाले. डोळे उघडून समोर असलेल्या अंगतुंगांना उभे पाहून तत्काळ उठून उभे राहिले आणि आदराने त्यांच्या चरणी नमस्कार घातला. त्यांनी नम्रतेने स्वरात विचारले, महान आत्म्यांनो, आपण कोण आहात आणि आज माझ्याकडे प्रकट होण्याचं काय काम आहे, काय कारण आहे? त्यांच्यातील एक दिव्य पुरुष मधुर स्वरात म्हणाला, वत्सूजी, आम्ही तुझे पित्र आहोत. म्हणजे तुझे पूर्वज वर्तमान आचरण पाहून आम्ही अत्यंत दुःखी झालो आहोत, म्हणून तुला चेतावण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. समोर आपल्या पूर्वजांना उभे पाहून ऋषी समोर यांचे डोळे भक्तिभावाच्या अश्रूंनी आले. त्यांनी हात जोडून आदरपूर्वक म्हटलं, हे पूज्य पित्रदेव, जो आपल्या दर्शनाने माझे जीवन धन्य झाले आहे, कृपा करून मला माझ्या कोणत्या वागण्याने आपण असंतुष्ट आहात? माझ्याकडून अशी कोणती चूक झाली ज्यामुळे आपण मला सावध करण्यासाठी इथे आले आहे? स्वर्गातून तुम्ही इथे पधारले आहात. एक पितर गंभीर स्वरात म्हणाले, हे पुत्र, तुझ्या जीवनाच्या मार्गाने अजिबात संतुष्ट नाही, कारण तू आजवर विवाहच केला नाही. सांग पाहू, तू गृहस्थ जीवनाकडून दूर राहण्याचा निर्णय का घेतलास? गृहस्थाश्रमात प्रवेश करणे हे मानव जीवनाचे परम कर्तव्य आहे. गृहस्थाश्रम तर आणि स्वर्गमोक्ष प्राप्तीचा उत्तम मार्ग मानला गेलेला आहे. गृहस्थाश्रम स्वीकारल्याशिवाय मनुष्य आपली सर्व कर्तव्य नीट पार पाडू शकत नाही, ना मोक्ष प्राप्त करू शकतो, ना काहीच नाही. दुसरे पित्र समजावणीच्या स्वरात पुढे म्हणाले, वत्सा, गृहस्थ जीवनामध्ये राहून मनुष्य देवता फक्त पित्र, ऋषीच्या मुनी यांच्या अतिथी यांची सेवा करू शकतो. जो गृहस्थ आपल्या दारावर आलेल्या अतिथीला अन्नजल देऊन ठेवतो, तृप्त करतो आणि अन्नदान करतो, तोही ऋषी ऋण फेडतो आणि मानव ऋणही फेडतो. देवतांची पूजा अर्चा करून अर्पण करतो. त्याचप्रमाणे जो घर संसार सांभाळतात, यज्ञ कर्मात स्वहा उच्चारून आहुती देतात, त्याचप्रमाणे पितरांच्या निमित्ताने म्हणजे सर्व काही तोच आपला देवऋण आणि पितृऋण आहे. तिसरे पितरही पुढे म्हणाले, संतान उत्पन्न करून वंश पुढे चालवणे हे मानवाचे परम धर्म आहे. विचार करून बघ, संततीशिवाय तुला स्वर्गप्राप्ती कशी होणार? तुझ्या पश्चात तुझे श्राद्ध कर्म कोण करणार? देवपूजा आणि पितृतर्पणासारखी कर्मे न करता तुला उत्तम लोकांची प्राप्ती देखील होणार नाही. जर तू आपल्या कर्तव्यापासून दूर राहिलास तर मरणानंतर तुला नरक भोगावा लागेल आणि पुढच्या जन्मातही तुला भरपूर यातना सोसाव्या लागतील. पितरांच्या या तर्कयुक्त वचनाने ऋषीचा काही काळ निरत्तर झाले. थोडा विचार करून त्याने हळूहळू स्वरात उत्तर दिले, हे माझ्या पूज्य पूर्वजांनो, मी आपली चिंता पूर्णपणे समजू शकतो, पण कृपा करून तुम्ही माझं मननही ऐका. माझ्या मते संसारातील आणि विवाहाचं बंधन मनुष्यासाठी अनेक दुःखांना कारणीभूत ठरतो. गृहस्थ जीवनामध्ये पाऊल टाकताच मोहमायेचा जाळ मनुष्याला वेढून टाकत असतो. तो कळत नकळत नव्या पापकर्मांना प्रवृत्त होऊ लागतो. या विचारानेच मी आयुष्यभर अविवाहित राहण्याचा संकल्प केला आहे. मला वाटतं की स्त्री संग केल्यास
मन आणि इंद्रियावर ताबा ठेवणे कठीण होऊन बसतं, ज्यामुळे आत्मिक शांती भंग पावते आणि मनुष्य ब्रह्मचर्याचे पालन करून दररोज शास्त्राचा अभ्यास करतो आणि ज्ञानरूपी अमृताने आपल्या आत्म्याला निर्मळ करतो, तोच खरा प्रशंसनीय आहे. म्हणूनच मी माझ्या इंद्रियांना वश ठेवतो, ज्ञानमार्गाचा अवलंब करण्याचं ठरवलं आहे, जेणेकरून माझी आत्मा संसाराच्या बंधनापासून दूर राहू शकेल. पितृगण काही क्षण शांत राहिले. मग एक पितर धीर गंभीर आवाजात बोलले, वत्सा, इंद्रिय निग्रह आणि आत्मशुद्धीबद्दल तू बरोबर बोललास. मानवाने नक्कीच आपलं मन आणि इंद्रिय वश ठेवायला हवीत आणि आत्मज्ञानाच्या अमृताने आत्म्याचे शुद्धीकरण करत राहायला हवं. पण तू ज्या मार्गावर चालला आहेस तो पूर्ण कल्याणाचा मार्ग नाही. वेदशास्त्राने निर्देश केलेली कर्म सोडून देणे योग्य नाही. यज्ञ, दान, तपस्या अशी शुभ कर्मे निष्काम भावनेने केली तर ती बंधनं बनत नाहीत, उलट पापांचा नाश करतात. मागील जन्माचे पाप पुण्य देखील मानवाला सुख दुःख स्वरूपाने फळ देतात, ते शेवटी भोगून संपतात. आता तुझ्या तर्काचे उत्तर ऐक. शास्त्रानुसार पुरुषाने विवाह करून गृहस्थाश्रम स्वीकारणं हे आवश्यक कर्तव्य आहे. जर तू विवाह केला नाहीस तर तुला मोक्ष कसा मिळणार? संततीविना तुला स्वर्गाची प्राप्ती कशी होणार? सांग बरं. तुला स्वर्गाची प्राप्ती होणार नाही आणि आम्हाला तुझ्याकडून तर्पणही मिळणार नाही. संततीच्या द्वारे जे श्राद्ध केलं जातं त्याने त्या पितरांना तृप्ती मिळते आणि वंश पुढे चालतो. म्हणून हे पुत्रा, विधीपूर्वक विवाह करून संतती सुख मिळव. जर तू असं केलं नाहीस तर आतापर्यंत तप त्याग करून जे पुण्य संचय तू मिळवला आहेस तोही तुझ्या जीवनामध्ये व्यर्थ ठरेल. आमचा वंश नष्ट झाला तर आम्ही पितरही अतृप्त राहू. फक्त संतान प्राप्त करून आणि तिचं योग्य पालन पोषण करूनच तू आम्हाला संतुष्ट करू शकतोस. पितरांचे हे न्याय आणि तर्कपूर्ण विचार ते ऐकल्यावर रुची यांच्यामधील बदल घडू लागला आणि त्यांना जाणवलं की खरोखरच आपण त्यांच्या पूर्वजांचे म्हणणे योग्य आहे. बराच वेळ मनातल्या मनात विचार करून गेल्यानंतर अखेर त्यांनी ठरवलं की आपले पित्र प्रसन्न होतील अशा रीतीने आपण आपलं गृहस्थ जीवन स्वीकारलं पाहिजे. यानंतर रुची यांनी हात जोडून पितरांना विनवणी केली, हे पितृदेव हो, आपण मला सन्मार्ग दाखवला आहे. आता मी गृहस्थ आश्रम स्वीकारण्यासाठी तयार आहे आणि विवाह करण्याचा संकल्प सुद्धा मी माझ्या मनामध्ये करत आहे. पण एक समस्या आहे. माझं आता वय खूपच निघून गेलं आहे. माझ्यासारख्या वृद्ध आणि तपस्वी पुरुषाला कोण आपली कन्या देईल? कोणत्या कन्येच्या आई वडिलांना असं वाटतं की तिच्या मुलीला असा वर भेटावा? पित्राचे हे न्याय आणि तर्कपूर्ण विचार ऐकल्यानंतर ऋषी यांच्यामध्ये बदल घडू लागले आणि खरोखरच त्यांनी पूर्वजांचं म्हणणं ऐकलं. बऱ्याच वेळ मनातल्या मनात विचार केल्यानंतर अखेर त्यांनी ठरवलं की गृहस्थांचं जीवन अशा रीतीने आपण गृहस्थ जीवन स्वीकारलं पाहिजे. यानंतर रुची यांनी हात जोडून पितरांना विनवणी केली, हे पितृदेव, आपण मला सन्मार्ग दाखवला. आता मी गृहस्थ आश्रम स्वीकारण्यासाठी तयार आहे आणि विवाह करण्याचा संकल्प सुद्धा मनामध्ये मी केला आहे. पण एक समस्या आहे. आता माझं वय खूपच निघून गेलेलं आहे. यासाठी माझ्यासारख्या वृद्ध आणि तपस्वी पुरुषाला कोण आपली कन्या देईल आणि कन्येच्या आई वडिलांना तिचं माझ्यासोबत लग्न लावून द्यायचं धाडस होईल का? हे विचार करून माझ्या मनातच संकोच उत्पन्न झाला आहे. पितृगणाने उत्तर दिलं, वत्सा, तू फक्त आपलं कर्तव्य पूर्ण कर, निश्चय कर, मग मार्ग आपोआपच तुला पुढे सापडतात. जर तू आमचं म्हणणं पाळलं नाहीस तर आम्हा पितरांचं पतन ठरलेलंच आहे आणि तुझी सुद्धा अधोगती निश्चितच आहे. कन्या कोण देईल असा विचार करू नकोस. लक्षात ठेव, जे आपल्या कर्तव्याच्या पालनासाठी तत्पर असतात त्यांना परमेश्वर देखील मदत करत असतो. इतकं म्हणता चारही दिव्य पित्र एका क्षणामध्ये अदृश्य झाले आणि पित्र अंतर्धान होताच ऋषी वनात एकटे उभे राहिले.
आता त्यांच्या सर्वात मोठं आव्हान होतं स्वतःसाठी एक योग्य जीवनसाथी शोधण्यासाठी. त्यांनी विवाह करण्याचा संकल्प केला खरा, पण त्या मनामध्ये चिंता दाटून आल्या की हे कार्य पूर्ण होणार तरी कसं. ऋषी यांची अनेक ठिकाणी भ्रमण करून स्वतःसाठी वधू शोधण्यासाठी आटोकाट प्रयत्न केला. ते अनेक ऋषी आणि मुनींना आश्रमात आणि दूरवरच्या गावागावा नगरामध्ये जाऊन शोधत होता, पण जिकडे जाऊ तिकडे पाठलाग करून त्याला नम्रतापूर्वक नकार घंटाच मिळाली. 2 मिनिटं या. काही ठिकाणी त्यांच्या वृद्ध तपस्वी रूपाकडून पाहून काहींनी त्यांची उपेक्षाही केली. तरी सुद्धा ऋषीची यांनी हे सगळे मनावर घेतले नाही. ते धीराने आपल्या ध्येयावर ठाम राहिले, परंतु सर्वत्र निराशाच होती. त्यांची वृद्ध अवस्था आणि तपस्वी जीवनशैली पाहून कोणीही त्यांना आपली कन्या द्यायला तयार होत नव्हतं. काळाच्या ओघात त्यांची निराशा वाढत गेली आणि ती देखील त्यांनी हिया सोडला नाही आणि पितरांचे शब्द त्यांना वारंवार आठवले आणि त्यांचे हृदय व्याकुळ होत होतं. तरी ते सतत प्रयत्नशील राहिले. दररोज संध्याकाळी आश्रमाच्या निवांतेत बसून चिंतन करत असे. पण त्यांना वधू मिळण्याची आशा दिवसेंदिवस क्षीण होत चालली होती. क्वचित त्यांच्या डोळ्यात नैराश्याचे अश्रू तरळत होते, पण लगेच पितरांचे शब्द आठवून ते आपल्या मनाला धीर देत होते. शेवटी पुष्कळ विचारांची ऋषी यांच्या निष्कर्षावर पोहोचले की आता केवळ ईश्वरच त्यांना योग्य मार्ग दाखवू शकतो. त्यांनी निश्चित केले की सृष्टीकर्ता भगवान ब्रह्मदेवाची पूजा आणि आराधना करावी. असं ठरवून ते घनदाट वनात एका स्थळी तपस्येसाठी बसले. ऋषी यांनी दृढ संकल्पाने कठोर तप आरंभ केला. दिवसागणिक त्यांची तपस्या अधिक उग्र होत गेली. अखंड 100 वर्ष यांनी घोर तपसाधना करून त्यांनी आपलं शरीर अग्निप्रमाणे तळपवलं. त्यांच्या तपोबलाच्या ज्वालांनी देवलोकही कंपित होऊ लागला. दीर्घ तपस्येमुळे ऋषी यांचे शरीर अत्यंत कृश झाले आणि त्यांची जटाजूट वाढून खांद्यापर्यंत आली आणि तपस्येच्या तेजाने त्यांच्या मुखावर अद्भुत कांती झळकत होती. अंतत त्यांच्या घोर तपस्येने प्रसन्न होऊन जगतपिता ब्रह्मदेव प्रकट झाले. 4 मुख असलेले ब्रह्मदेव आपल्या पूर्ण दिव्य तेजाने प्रकट होताच संपूर्ण वन प्रकाशमान झालं. ब्रह्मदेवाचं दर्शन होताच ऋषी यांनी आनंदाश्रूंनी विभोर झाले आणि ते तत्पर उठून आदरपूर्वक ब्रह्मदेवांना दंडवत प्रणाम केला. ब्रह्मदेव प्रसन्न होऊन म्हणाले, हे ऋषी, तुझ्या तपश्चर्येने मी संतुष्ट झालो आहे. तुझी साधना आणि धैर्य खरोखरच अनुकरणीय आहे. सांग वत्सा, तुझी काय इच्छा आहे? जे काही तुझ्या हृदयात आहे ती निसंकोचपणे सांग. मी तुझी मनोकामना लवकरच पूर्ण करेन. भगवान ब्रह्मदेवाने मधुर वचन कानावर पडताच ऋषी यांचे हृदय कृतज्ञतेने भरून आले आणि त्याच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते आणि त्यांनी हात जोडून विनयपूर्वक म्हणाले, हे जगतपिता, तुमच्या दर्शनाने माझं जीवन सफल झालं आहे. माझ्या पितरांनी मला वंश पुढे चालू ठेवण्यासाठी संतती उत्पन्न करण्यासाठी सांगितलं आहे, पण अद्याप मला सुयोग्य वधू मिळालेली नाहीये. सारे प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. कृपा करून तुम्हीच मला आपण काहीतरी उपाय सुचवावा किंवा स्वतःच मला एखादी सुपात्र कन्या प्रदान करावी, ज्यांच्याशी विवाह करून मला उत्तम संतती प्राप्त होऊ शकेल. ब्रह्मदेव हसून म्हणाले, हे ऋषीवर, तुझे पितरांनी दाखवलेला मार्ग योग्यच आहे. तू निर्धास्त राहा. तुला तुझ्या जीवनामध्ये एक आदर्श पत्नी लाभेल. लक्षात ठेव, पुढे जाऊन तू स्वतः प्रजापती पद भूषवशील आणि तुझ्या पुढे असंख्य पूजेचे पालन पोषण होईल. आता मी तुला एक उपाय सांगतो, ते तू ऐक. मनोभावे आपल्या पितरांची विधीपूर्वक पूजा कर, श्राद्ध तर्पणा कर आणि त्यांना पितरांना प्रसन्न कर. ते प्रसन्न होऊन तुझी मनाची इच्छा लवकरात लवकर निश्चितच पूर्ण करतील आणि तुला उत्तम गुणाची पत्नी लाभेल. आणि म्हणून भगवान ब्रह्मदेव अंतर्धान पावले. ब्रह्मदेवाच्या कृपादृष्टीने ऋषीच्या मनात नवीन आशा संचारली आणि
संचारली होती आणि त्यांनी त्या क्षणी पूर्ण श्रद्धेने त्यांच्या पितरांच्या पूजाविधींना प्रारंभ केला. ऋषी जवळीक प्रवाहित होणाऱ्या एका पवित्र नदी तीरावर गेले. सकाळची वेळ होती. हलकी 12 वाजता वारा वाहत होता आणि त्या ठिकाणी नदी निर्मळ जल कोवळ्या सूर्यप्रकाशात चमकत होते. तिथे त्यांनी स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान केले. मग त्यांनी शांत चित्ताने कुशाचं आसन अंथरलं आणि आपल्या मनात पितरांच्या निमित्ताने तर्पण विधी सुरू केला. त्यांनी अंजलीला पाणी भरून सूर्यदेवाच्या दिशेने तोंड भरून मंत्र उच्चारासह ते जल अर्पण केलं आणि पितरांचे आवाहन केलं. त्यानंतर एकाग्र चित्ताने बसून त्यांनी पित्त देवतांच्या महिमेचे स्तवन सुरू केले. श्रीकृष्ण गरुडाला म्हणाले, हे गरुड महात्मा. ऋषी यांनी त्यावेळी पितरांची जरी स्तुती गायत्री प्रत्येकाने ध्यानपूर्वक ऐकावी. असं म्हणतात की या स्तुतीचं केवळ श्रवण केल्याने सर्व दुःख दूर आणि दोष नाहीसे होतात. जो कोणीही ही एकदा कथा ऐकतो त्याचे अनेक पाप नष्ट होतात आणि त्याला पितरांचे आशीर्वाद लाभतात. त्यामुळे तूही मन लावून ही स्तुती ऐक, तेव्हाच या कथेला पूर्ण फल मिळेल. ऋषी यांनी हात जोडून आकाशाकडे पाहिलं, भक्तिभावाने प्रार्थना केली. जे अधिदेवतेने रूपात सर्वत्र विद्यमान आहेत आणि ज्यांना श्राद्धाच्या वेळी देव त्यांच्या माध्यमातून स्वतः उच्चारून तृप्त केलं त्या सर्व पितृगणांना माझा कोटी कोटी प्रणाम आहे. जे पितृगण अग्निश्वासा बर हिशात आजही आणि सोमक म्हणून ओळखले जातात, ते सर्व माझ्या या विधीपूर्वक अर्पण केलेल्या श्राद्धाने संतुष्ट होऊन अग्निश्वात मध्ये पितर माझी पूर्व दिशेने सदैव रक्षा करो, वैश पितर माझी दक्षिण दिशेने सदैव रक्षा करो, आज पितर पश्चिम दिशेने आणि सोम पितर उत्तरेने माझं रक्षण करो. समस्त पितर देवा आमच्यावर कृपा करोत आणि आम्हाला राक्षस भूत प्रेत पिशाच इत्यादी दुष्ट शक्तींच्या प्रभावापासून सदैव सुरक्षित ठेवोत. विश्वभोग आराध्य धर्म धान्य शुभानुभूती कृती आणि भूती अशा 9 प्रकारच्या पितराचे कल्याण आणि कल्याणकर्ता कल्याणदर्शे कल्याण हेतु व अनग अशा 6 प्रकारच्या आणि वरेण्य वरद तुष्टीत पुष्टीत विश्वपात आणि धाता अशा 7 प्रकारच्या सर्व पापांचे नाश करणारे जे महान आत्मा महिमावान आणि महाबल अशा 5 प्रकारच्या तसे सुख धनद धर्मद भूती असे 4 प्रकारचे पितृगण यांच्या रूपाने या जगतात. मिळून एकूण 31 प्रकारचे पितृगण विराजमान आहेत. मी त्या सर्व पितरांना मी मनापासून वंदन करतो. आपण कृपा करून माझ्या विधीपूर्वक अर्पण केले या तर्पण आणि या पिंडदान स्वीकारून तृप्त व्हावे आणि आमच्यावरती आपले आशीर्वाद सदैव ठेवावे. महात्मा ऋषी यांची ही भावपूर्ण स्तुती ऐकून सर्व पित्र अतिशय प्रसन्न झाले. त्या क्षणी तिथे एक चमत्कार घडला. पितरांच्या कृपेने एक दिव्य प्रकाशाचा पुंज तिथे प्रकाश झाला, ज्याने 4ही दिशांना आकाश उजळून निघालं होतं. या तेजस्वी प्रकाशाने संपूर्ण वातावरण पवित्र तेजाने चमकू लागलं. ऋषी आश्चर्य आणि भक्तिभावाने प्रकाश पाहू लागले आणि लगेच भूमीवर गुडघे टेकून हात जोडले. काही क्षणातच त्यांच्या प्रकाशाने मूर्त रूप धारण केलं. ऋषी यांच्या स्तुतीने संतुष्ट होऊन 4ही दिव्य पितर पुन्हा एकदा प्रकट झाले. आता त्यांच्या मुखावर प्रसन्नतेचे तेज खूप मनापासून झळकत होते. ऋषी यांनी त्यांना पुन्हा एक वार श्रद्धेने त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून प्रणाम केला होता आणि त्यांनी आधीच श्राद्ध विधीमध्ये पवित्र पुष्प चंदन धूप इत्यादी अर्पण केले होते आणि आता पितृगण त्या सुगंधित पुष्पाच्या मंद सुवासाने व्याप्त भासत होते. प्रसन्नता पितरांचे हात उचलून आशीर्वाद देत म्हटलं, हे पुत्र ऋषी, तुझ्या भक्तीने आणि स्तुतीने आम्ही अत्यंत संतुष्ट झालो आहोत व सत्य हृदयाने आमचे आवाहन करून तर्पण दिलंस आणि आमची महती गायलीस आहेस, म्हणून आम्ही प्रसन्न होऊन तुला वरदान दिलो आहे. तू सत्य हृदयाने आमचं आवाहन करून तर्पण दिलंस आणि आमची महती गायली, म्हणून आम्ही प्रसन्न होऊन तुला वरदान द्यायला इच्छितो.
निर्भयपणे आपली इच्छा आमच्या समोर माग. तुझी जी अभिलाषा आहे ती निसंकोचपणे मागून घे, आम्ही ती पूर्ण करू. ऋषी रुची यांनी विनम्रतेने मस्तक झुकून उत्तर दिलं, हे पितृदेवः, आपण माझ्यावर अनंत कृपा केली आहे. आता आपण माझ्यावरती प्रसन्न आहात. परमपिता ब्रह्मदेवाने देखील माझ्यावरती कृपादृष्टी दाखवून सृष्टी विस्तारासाठी मला प्रजापती होण्याचा आशीर्वाद दिला आहे. आता आपणच कृपा करून अशी एखादी पत्नी प्रदान करा जी गुणवान, तेजस्वी असेल, सदाचारी असेल. मला विश्वास आहे की तिच्यापासून मला उत्तम संततीची प्राप्ती नक्की होईल. अशी स्त्री मला शोधून द्या ज्या संततीमुळे मी आपले ऋण फेडू शकेल. पित्रांनी आनंदाने भरून दिले, ज्या संततीमुळे आपले ऋण फेडू शकेल. आणि पित्राने आनंद भरल्या वाणीत आशीर्वाद दिला, तथास्तु. हे वत्स, आम्ही आता याच ठिकाणी तुझी मनोकामना पूर्ण करतो आणि आमच्या आशीर्वादाने तुला याच क्षणी एक सुलक्षण मनोहर पत्नी प्राप्त होईल. तिच्यापासून तुला एक तेजस्वी आणि बुद्धिमान पुत्र होईल. हेही जाणून ठेव रुची. पितर हसत म्हणाले, तुझा तो पुत्र अद्वितीय, बुद्धिमान आणि महान पराक्रमी असेल. तो रौच नावाने तीनही लोकात प्रसिद्ध होईल. पुढे जाऊन तुझ्या या पुत्रालाही अनेक पराक्रमी आणि धर्मपरायण संतती होईल, जे पृथ्वीवर राज्य करून प्रजेला सुखी करेल. आमचे आशीर्वाद तुझ्या वंशावरती सदैव राहतील. पित्रांचे वरदान मिळताच लगेच जवळच्या नदीच्या प्रवाहातील पाणी प्रखर प्रकाशाने लहरायला लागलं. त्या तेजोमयी प्रकाशांच्या मध्यातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली, जिचा अवतार अद्भुत तेजस्वी होता. ही स्वर्गलोकातील अप्सरा प्रमालेचा होती आणि तिच्यासोबत एक अति सुंदर तरुणी उभी होती. प्रमलोचाने मधुस्मित करत महर्षी ऋषींना उद्देशून म्हटलं, हे तपोनिष्ठ ऋषी, मी स्वर्गीय अप्सरा प्रमलोचा आहे. हे समुद्र देव वरुण यांचे पुत्र महर्षी पुष्कर यांच्या संगातून मला अनुभव सुंदर कन्या प्राप्त झाली आहे. माझ्या या पुत्रीचं नाव मानिनी आहे आणि मी ही रूप आणि गुणाने अद्वितीय आहे. आज मी माझी ही प्रिय कन्या तुमच्या पत्नी रूपात समर्पित करते. कृपया आपण मानिनीला स्वीकारा आणि आपल्याला एक अत्यंत तेजस्वी पुत्र होईल, जो मनू नावाने विख्यात होईल. अप्सरेचे वचन कानावर पडताच ऋषी रुची यांचे हृदय कृतार्थाने भरून आलं. त्यांनी पितृगुणांना आणि प्रमलोचाला आदरपूर्वक प्रणाम केले आणि मानिनीला हर्षभरित हृदयाने पत्नी म्हणून स्वीकारले. पित्राच्या आशीर्वादाने तेथेच रुची आणि मानिनी यांचा विधिवत विवाह संपन्न झाला आणि देवी देवतांनी प्रसन्न होऊन पुष्पवृष्टी केली आणि वरवधूला शुभ आशीर्वाद दिला. प्रेमलोचाने आपल्या लाडक्या कन्येला आलिंगन देऊन निरोप दिला आणि पितृगण देखील वरवधूला आशीर्वाद देऊन आपल्या पुन्हा परलोकामध्ये परतले. आणि काही काळानंतर मानिनी एक परम तेजस्वी पुत्राला जन्म दिला आणि त्याचे नाव मनू ठेवले. त्या बालकाने तरुण वयातच आपल्या आणि अपूर्व बुद्धिमत्ता आणि परलोकाने तिन्ही लोकांमध्ये आपल्या कुलाची कीर्ती पसरवली आणि आपल्या वंशाचा गौरव वाढविला. अशा रीतीने राजा रुची यांचा वंश पुनर्जीवित झाला आणि त्यांच्या पितर पुनवी तृप्त संतुष्ट झाले. कथा संपताच गरुड भावविश्वर झाला. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू तरळले. त्याने भगवान श्रीकृष्णाला पुन्हा नम्रतापूर्वक वंदन केले आणि म्हणाला, हे प्रभू, आपल्या कृपेने मला पितृपक्षाचे खरे महत्त्व उमगले. या दिव्य कथेमुळे माझे हृदय श्रद्धेने, भावनेने भरून आला आहे. आता पितृपक्षातील मी नक्कीच ही श्रद्धेने आपल्या पितरांची पूजा करून आपल्या आशीर्वादाची प्राप्ती नक्की घेईन. श्रीकृष्णाने प्रसन्न हसत गरुडावर कृपादृष्टी केली. जशी पक्षीराज गरुडाला या कथेतून प्रेरणा मिळाली, तशीच आपण सर्वांनाही या कथेतून शिकून पितृपक्षात आपल्या पितरांच्या श्रद्धेने पूजा केली पाहिजे. आपल्या पूर्वजांचे आशीर्वाद हे आपल्या आयुष्याचा अमूल्य ठेवा आहे. पाणी आणि एक ग्लास. त्यामुळे या पवित्र काळामध्ये त्यांच्या स्मृतींना उजाळा देऊन तर्पण अर्पण करावं. मित्रांनो, या कथेतून आपल्याला स्पष्ट पाहतो की पितरांची पूजा आणि श्राद्ध कर्माला आपल्या आयुष्यात अत्यंत महत्त्वाचं आहे.
पितृपक्षाच्या काळात आपल्याला आपल्या दिवंगत पूर्वजाचे श्रद्धापूर्वक स्मरण करून त्यांना तर्पण केलंच पाहिजे, जेणेकरून पितृ प्रसन्न होऊन आपल्याला आशीर्वाद देतात आणि जीवनातील अनेक संकटे आपल्या आयुष्यातील दूर होतात. तर मित्रांनो, ही पितृपक्षाची दिव्य कथा तुम्हाला कशी वाटली? जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि या कथेचं श्रवण केल्याने मनापासून खूप खूप धन्यवाद. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. बघू बिस्किट. हे घे.